अगं दीप्ती, माझा बेल्ट कुठे आहे? कधीपासून आवाज देतोय तुला? सुस्मित मोठ्याने ओरडत होता. हो, आले आले. दीप्ती धावतच स्वयंपाकघरातून रूममध्ये आली. हे काय, इथेच तर आहे ना बेल्ट? तुला तर काहीच दिसत नाही. सुस्मित दीप्तीला जवळ घेत बोलतो. अगं बेल्ट तर मला माहिती आहे इथेच आहे. पण तू सकाळपासून काम करत आहेस. नवऱ्याकडे पाहत सुद्धा नाहीस. सुस्मित दीप्तीला जवळ घेत म्हणाला. दीप्ती लाजूनच बोलते. सोडा मला. खूप कामे बाकी आहेत. इतक्यात दीप्तीची नणंद कोमल आवाज देते. वहिनी वहिनी, आई तुला बोलावत आहे. हे ऐकून दीप्ती पटकन खाली जाते आणि सासूसोबत बोलते. तेव्हा सासू सांगते की अगं, सण जवळ येत आहेत, तर खरेदीची यादी करून ठेव आणि येत्या शनिवारीच सर्व सामान घेऊन ये. त्यावर दीप्ती होकारार्थी मान हलवते. दीप्ती घरातील सर्वांचीच लाडकी असते. कारण अगदी लग्न झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासूनच तिने सर्वांना आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलेसे करून घेतलेले होते. लग्न झाले आणि काही महिन्यातच सासू आजारी पडली. सासूला पूर्ण आराम करण्याची सक्ती डॉक्टरांनी दिली होती. नणंद कोमल कॉलेज करत होती, त्यामुळे तीही जमेल तशी कामात मदत करायची. पण खऱ्या अर्थाने घराची सर्व जबाबदारी दीप्तीवरच पडली. दीप्तीसाठी हे सर्व नवीन व अवघड होतं, पण तिने मनापासून सर्व काही समजून घेतलं. सासू अंथरुणावर पडूनच दीप्तीला सर्व काही सांगायच्या. घरातील सर्व गोष्टी समजवायच्या. तशी हळूहळू दीप्ती शिकत गेली. सासूच्या आजारपणाच्या काळात दीप्तीने त्यांची खूप छान काळजी घेतली होती. त्यामुळेच त्यांची तब्येत आता बरी होण्यास लवकर मदत झाली होती. जेवणाची वेळ, औषधे, दवाखान्यात घेऊन जाणे हे सर्व काही तिने घरातील सर्व कामे सांभाळत लक्षात ठेवून ती करत होती. कोमल सोबत सुद्धा तिचे नाते खूप चांगले होते. त्या दोघीही बहिणीप्रमाणे राहायच्या. जेव्हापासून दीप्ती घरात आली होती तेव्हापासून घरातील वातावरण एकदम बदलून गेलं होतं. घर नेहमी हसत खेळत दिसायचे. सासूने दीप्तीला मुलीसमान ठेवलं होतं. घराचा श्वासच होती ती. सर्वजण खूप प्रेम करायचे तिच्यावर. म्हणूनच आज लग्नाला इतकी वर्ष झाली होती, पण आजपर्यंत दीप्तीने आपल्या जबाबदाऱ्या कधीच नाकारल्या नाहीत. तर ती घराशी पूर्ण एकरूप झाली होती. तिने सर्वांनाच आपलेसे केले होते. म्हणूनच तर सासू सासरे तिचे कौतुक करताना कधीच थकत नाहीत. त्यांना आपल्या सुनेचा खूप अभिमान वाटायचा. दीप्ती स्वयंपाकघरातून रूममध्ये आली. तिचा मुलगा देवांश अजूनही शाळेत जाण्यासाठी तयार झालेला नव्हता. तिने पटकन त्याचे आवरून हॉलमध्ये त्याला घेऊन आली. त्याला नाश्ता दिला. तेव्हा देवांश सांगू लागला की मम्मा, उद्या शाळेत क्राफ्ट पेपर पासून काहीतरी वेगवेगळे बनवून आणायचे आहे आणि ड्रॉइंगसुद्धा करायचे आहे. अरे, शाळेत तर नेहमीच काही ना काही बनवण्यासाठी सांगत असतात. मुलांना जे काही जमत नाही ते कशाला सांगतात? मग काय, पालकांनाच करावं लागतं ना. दीप्ती आता नाराजीने बोलत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. आजपासून नवीन कामवाली मावशी भांडीसाठी आली होत्या. सासू म्हणाली, दीप्ती, तूच काय ते बोलून घे. काम सांग. दीप्तीने मावशींना काम समजावून सांगितलं. उद्यापासून येईन असं सांगून मावशी निघून गेल्या. देवांशला पुढच्या स्टॉपपर्यंत सोडून दीप्ती घरी आली. हॉलमध्ये बसली असताना एका कॉलेज मैत्रिणीचा फोन आला. इतक्या दिवसांनी रेश्माचा फोन बघून दीप्ती खुश झाली. तिने पटकन फोन घेतला. रेश्मा बोलली, काय गं, कुठे आहेस? फोन नाही, भेटणं नाही, कुठे गायब झालीस? आणि ऐक, पुढच्या आठवड्यात आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचा गेट टुगेदर आहे. सर्वांनी एकत्र भेटायचं आहे. तू पण ये. मस्तपैकी गप्पा मारू, छान एन्जॉय करू. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करू. दीप्ती बोलते, अगं वेळ कुठे असतो? मला कसं जमणार? तुला माहिती आहे ना, देवांचं स्कूल, सुस्मितचं ऑफिस, शिवाय घरातील तर कामे. मला नाही वाटत की मला यायला जमेल. रेश्मा बोलते, तुझंही नेहमीचंच आहे गं. किती दिवसांनी आपण एकत्र भेटणार आहोत.
अगं श्वेता तर मुंबईहून येणार आहे आणि तू इथे असूनही नाही म्हणतेस. ते काही नाही, तुला मी वेळ व दिवस नंतर मेसेज करते. नक्की येण्याचा मनापासून प्रयत्न कर. आणि घरच्या जबाबदाऱ्या तर असतातच, पण स्वतःलाही वेळ द्यायला हवा. आणि तू तर आमची टीचर आहेस. कॉलेजमध्ये असताना कसली लेक्चर द्यायचीस आणि आता अशी वागतेस. बरं चल, अजून फोन करायचे आहेत. मी फोन ठेवते. तू मात्र नक्की ये. मैत्रिणीचे बोलणे ऐकून दीप्ती जुन्या गोष्टी आठवू लागते. शाळेत असतानाच तिने ठरवलेलं होतं की आपण शिक्षक व्हायचं. त्यानुसारच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वडिलांनी सुद्धा पाठिंबा दिला. पण पुढच्या काही वर्षात वडिलांची तब्येत बिघडली आणि मग त्यानंतर काही महिन्यातच सुस्मितचे स्थळ आले आणि घाईगडबडीतच लग्न झाले. कॉलेजमध्ये असताना किती मुले मागे लागायची, पण मी कोणाचेच मनावर घेतले नाही, कारण मला शिकून शिक्षक व्हायचं होतं. शिक्षणासाठी वेळ द्यायचा होता. पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की वडिलांच्या इच्छेखातर मला लग्न करावं लागलं. आणि मग काय, संसार सुरू झाला. घरची सर्व जबाबदारी पार पाडत गेले. पण स्वप्न मात्र मागे राहिली. किती छान दिवस होते ते. आम्ही मैत्रिणी किती मज्जा करत होतो. सर्वच मला टीचर टीचर म्हणून चिडवायचे. मला सुद्धा अभिमान वाटायचा की मी एक दिवस टीचर होईन. दीप्तीला आता जुन्या आठवणी काढून आपले स्वप्न पूर्ण झाले नाही याचे वाईट वाटत होते. ती आपल्याच विचारात हरवून जाते. इतक्यात सुस्मित ऑफिसमधून येतो. दीप्तीला आवाज देतो आणि दीप्ती भानावर येते. सर्वांसाठी चहा ठेवते आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागते. रात्री सर्व एकत्र जेवण करतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी दीप्ती लवकरच उठते. आंघोळ करून तयार होण्यासाठी आरशात पाहते. तर स्वतःकडे पाहून तिला स्वतःचेच आश्चर्य वाटत होते. इतकी कशी मी बदलले. शिक्षक होण्याचे माझे स्वप्न कसे काय बाजूला ठेवले. लग्नाआधी किती काय ठरवलं होतं, पण ते काहीच पूर्ण झालं नाही. खरंच आपण स्वतःवर अन्याय करत आहोत का? आपण लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यामध्ये इतके अडकलो आहोत की. देवांश आता मागून बोलतो, मम्मा चल ना, माझी शाळेत जाण्याची तयारी कर. दीप्ती त्याचे आवरून घेते व स्वयंपाकघरातील कामाला सुरुवात करते. सर्वांसाठी चहा, नाश्ता, देवांशी तयारी, जेवण, सर्व काही एकामागून एक कामं सुरूच असतात. नाश्ता करून सर्व भांडी एकत्र करून ठेवते. घड्याळाकडे पाहून विचार करते की काय माहीत आज मावशी येणार आहेत की नाहीत. म्हणून स्वतःच भांडी घासायला सुरुवात करते. नंतर मशिनीला कपडे लावून घेते. दीप्ती सकाळपासूनच खूपच व्यस्त असायची. तिला स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नसायचा. काही वेळात फोनवर मेसेज येतो. रेश्माचा मेसेज असतो. तिने भेटण्याचा दिवस व वेळ सांगितलेली असते. पण ती विचार करते, खरंच मला जाण्यास जमणार आहे का? पण नाही गेलं तर मैत्रिणी नाराज होतील. काय करावं हेच सुचत नाही. दीप्ती, ऑफिसला जायला वेळ होत आहे, पटकन टिफिन दे. हो हो देते, असं बोलत दीप्ती डबा भरण्यासाठी घेते. मात्र अजूनही ती त्याच विचारात हरवलेली असते. तेव्हा कोमल तिथे येऊन सांगते की वहिनी, आज मला जरा येण्यास वेळ होणार आहे. तू थोडं सांभाळून घे आणि आईलाही तूच सांग. मी सांगितलं असतं, पण मला आता उशीर होत आहे. दीप्ती बोलते, बरं ठीक आहे, मी सांगेन. आणि डबा घेऊन ती सुस्मितकडे देते आणि सुस्मित ऑफिसला जातो. राहिलेली कामे ती आवरते. काही वेळाने दुपारची सर्वांची जेवण होतात. देवांशसुद्धा शाळेतून घरी येतो. त्याचा चेहरा आज पडलेला पाहून दीप्ती विचारते, काय झालं? देवांश बोलतो, आज तुझ्यामुळे मला शाळेत ओरडलं. मी तुला सांगितलं होतं ना की क्राफ्ट आणि ड्रॉइंगबद्दल, पण तू मला बनवून दिलंच नाहीस. हो बाळा, मी तर विसरूनच गेले. आपण आज मात्र नक्की बनवू. देवांशी समजूत काढून ती त्याला जेवायला देते. उशिरा कोमल घरी येते. तेव्हा आई विचारते की तुला येण्यास वेळ का झाला आहे आणि काही सांगितलं पण नाही. कोमल बोलते, पण मी तर वहिनीला सांगून गेले होते, पण दीप्तीने तर मला काहीच सांगितलं नाही. काय गं दीप्ती?
हो हो आई, मी विसरूनच गेले तुम्हाला सांगायचं. तेवढ्यात सुस्मित बोलतो, आज तर तू मला टिफिनमध्ये भाजीच द्यायला विसरलीस. काय खरंच काय? सासू विचारतात, काय झालं आहे दीप्ती आजकाल? तू जरा जास्तच विसरबोळी होत आहेस. हे ऐकून आता दीप्ती रडू लागते. मला माफ करा. तुम्हा सर्वांचे माझ्यामुळेच नुकसान झाले आहे. तुमच्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. सर्व चूक माझीच आहे. मी प्रयत्न करते, पण काही मला जमतच नाही. दीप्तीचे रडणे काही आता थांबत नाही. तिचे असे अचानक रडणे पाहून सर्वजण गोंधळून जातात. तेव्हा सासू तिला जवळ घेत बोलतात, अगं असं काही नाही. तू आमच्या सर्वांसाठी किती काय करत असतेस हे आम्हाला माहिती नाही की. आमच्या तुझ्याविषयी कोणतीही तक्रार नाही. तू शांत हो. झालं असेल चुकून. सासू दीप्तीला समजावत होत्या. सुस्मित तिला रूममध्ये घेऊन जातो. दीप्ती अशी का रडत होती हे मात्र कोणालाच काही कळत नाही. आता सर्वजण दीप्तीसाठी एक छान सरप्राईज प्लॅन करतात. त्या दिवशी पूर्ण हॉल छान सजवलेला असतो. कोमल दीप्तीला घेऊन हॉलमध्ये येते. हॉल पाहून दीप्तीला खूप छान वाटतं. वहिनी आजपासून घरातील सर्व कामे प्रत्येकाने वाटून घेऊन करायची. त्यामुळे तुला आराम मिळेल, स्वतःसाठी वेळ मिळेल. सुस्मित बोलतो, मला माहिती झालं आहे, जरी तू सांगितलं नाहीस की तुझ्या मैत्रिणीचा फोन आला होता ते आणि तुझे शिक्षक होण्याचे स्वप्न ते तू आता पूर्ण करायचे आहे. तुला बाहेर जाऊन जरी जॉब करता आला नाही तरी तू ऑनलाईन क्लासेस नक्कीच घेऊ शकतेस. सासू सासरे बोलतात, आजवर तू तुझी सर्व कर्तव्य छानपणे पार पाडलीस. आता तुझी स्वप्न पूर्ण करायचे कर्तव्य जबाबदारी आमची आहे. घरातील कामाची जास्त तू काळजी करू नकोस. सर्वजण तुला मदत करतील. सर्वांचे हे प्रेमाचे बोलणे ऐकून दीप्ती भारावून जाते. ती सर्वांचे मनापासून आभार मानते व आपल्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल चालू करण्यास सज्ज होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.